तुम्हाला काय काय भाव काय नाव सांगा तिला रामकृष्ण हरी थेट नातेपुतेच्या पालखी तळावरून आजचा दिवस 13वा. आज माऊलींची पालखी नातेपुते ते माळशिरस जाणार आहे. आजचा मुक्काम माळशिरस येथे असणार आहे आणि पुरंदावडे येथे माऊलींचे पहिले गोल रिंगण होणार आहे. चला तर व्हिडिओ सुरुवात करूया. चॅनेलला सबस्क्राईब केलं तर आता सबस्क्राईब करून ठेवा. माऊलींची पालखी प्रस्थान होत आहे नातेपुते येथून. वेळ आहे सकाळचे 6 वाजलेले आहेत. लवकरच माळशिरस कडे प्रस्थान. मांडवे येथे माऊलींचं पहिला विसावा माळशिरसकडे जाताना. ग्रामपंचायत पुरंदावडे येथे माऊलींचे आज गोल रिंगण होणार आहे पहिली. चला तर आपण आज जाऊया. नाव सांगा तिला शेजारीन भाई कंबर जानात सून चला ना दिंडीत घर काय करताय बसून.
घरी बाई कंबर गानात सून चला ना दिंडीत घरी काय करताय बसून पंढरपुरात माझी आई तिचे नावर तुम्हाबाई पंढरपुरात माझी आई तिचे नावर तुम्हाबाई ते घरून बाई कंबर गानात सून चला ना दिंडीत घरी काय करताय बसून कुंडलिक भाऊ सकाग चंद्रभाग तू बाग कुंडलिक भाऊ सकाग चंद्रभाग तू बाग घरून बाई कंबर गानात सून चला ना दिंडीत घरी काय करता बसून घरून बाई कंबर गानात सून चला ना दिंडीत घरी काय करता बसून माझी बहीण चंद्रभागा रोज मारते मला आता माझी बहीण चंद्रभागा रोज मारते मला आता ते घरून बाई कंबर गानात सून चला ना दिंडीत घरी काय करता बसून जनी माने तुम्ही लोकात नामाला विसरू नका जनी माने तुम्ही लोकात नामाला विसरू नका ते घरीन बाई कंबर गानात सून चला ना दिंडीत घरी काय करता बसून ते घरीन बाई कंबर गानात सून घरी काय करता चला दिंडीत
माझं चंद्रकांत रावसाहेब चौरे. ही माझी दुसरी वारी. माजलगाव गव्हाणतडी. दिंडी क्रमांक 26 आजरेकर फड. चौरे महाराज कृष्णा चौरे यांच्या दिंडीमध्ये आहे. दिंडीमध्ये आनंदाचा सोहळा हीच खरी दिंडी असते. आणि माणसानं दिंडीमध्ये आले म्हणजे मग माणसाला सर्व काही ज्ञान कोणतं घ्यायचं हे माणसाच्या लक्षामध्ये येते प्रत्येकाच्या. रिंगणामध्ये आनंद, सगळे वारकरी नाचू लागले, डवलू लागले, पाऊल खेळू लागले, सगळं आनंदी आनंद आहे या रिंगणामध्ये सगळ्यांना. रिंगण काय वर्षानुवर्ष मोठा सोहळा होतो. या आता आपण 10 ते 15 वर्ष झालं. 10 ते 15 वर्ष झालं. तुमचा अनुभव सांगा. वार एकदम मजेत, सगळा आनंद या आनंद. 26 मंडळी इथे महिला नाचतात, आनंद घेत आहेत रिंगणाचा. पाहूया. माऊलींचं पहिलं गोल रिंगण संपलेलं आहे आणि माऊली माळशिरसकडे मार्गस्थ होणार आहेत. आता अजून माऊली निघालेले नाहीत, आता निघतील. मी जातो पुढे. आपण माऊलींच्या रथाचं दर्शन घेऊया. चला. ग्रामपंचायत इथे आलेलो आहे. इथून माऊलींची पालखी येईल आणि पुढे पुढे दाखवतो. माऊलींचा शेवटचा येथून विसावा संपून माऊली निघाली आहेत माळशिरसच्या दिशेने. मंडळी माऊलींची पालखी इथून निघालेली आहे. वेळ आहे 5:45 वाजता निघालेली आहे पालखी. मला वाटते 5-6 किलोमीटर अंतर असेल. माऊलींना जायला कमीत कमी 7:30 ते 8 वाजतील. खूप लेट होईल. चला आपण पुढे जाऊया. मंडळी बाबा आहे, त्यांना आपण त्यांची माहिती विचारूया. बाबा कुठल्या गावचे? आम्ही धाराशिव. नाव काय तुमचं? आमचं नाव गणपती निवर्ती कोळगे. किती वर्षापासून वारी करता? ही माझी बहुतेक 23 वर्ष झाली. 23 आता वर्ष संपलं म्हणायचं. आता आळंदीवर आलाय का तुम्ही? आम्ही आळंदीवर आलो. आता माळशिरस आले. आळंदी ते माळशिरस 200 किलोमीटर अंतर असेल. पाय दुखले नाहीत का? लय पाय दुखायले तरी वारी करता? आता वय बी झालंय माझं. आता पांडुरंगाच्या जवळ आले, काय मागणी आता? पांडुरंगाला काय नाही, माझे लेकर शांती द्या, दुसरी काय शान आहे. मला नुसती शांती लेकरा मिळाली, मोठी संपत्ती झाली. याच्यापेक्षा अजून काय पाहिजे. चालतो. मंडळी आता जे आजोबा होते ना, त्यांची माहिती विचारली. व्हिडिओ कट झालं, काय बोललं? माऊली मला तुमच्या पाया पडायचे. तुम्ही आमचे व्हिडिओ काढले एवढे. आता मी टीव्हीला जाणार का? त्यांना माहित नाही होत. ते म्हणजे आता टीव्हीला जाणार का? नाही, युट्यूबला मोबाईल वर जाईल. मला तुमच्या पाया पडू द्या, तुम्ही नका माझ्या पाया पडू बोलतो. मला माऊली तुमचं नाव काय?
शहाजी श्रीमंत मोरे. गाव कुठलं? राहणार शेंडी, तालुका वाशी, जिल्हा उस्मानाबाद. आज तुम्ही किती वर्षापासून वारी करता? 10 वर्ष झालं. 10 वर्ष झालं. तुमचा एखादा 10 वर्षात नाही एखादा अद्भुत अनुभव सांगितलं. अद्भुत म्हणजे कसं, इकडे वारीला आल्यापासून घरात सुख शांती समाधानी वाटत. आता तुम्ही इतक्या वर्षी वारीला येतात, घरचे अडवत नाहीत का? घरचे काय म्हणत नाहीत, उलट जा म्हणतात. तुमचे पाय दुखतात? पाय दुखत नाहीत, काय होत नाही वारीला. होय. आता पांडुरंगाजवळ आलोय आपण. काय मागणी पांडुरंग? काय नाही, सुख शांती समाधानी, लेकर बाळ कुशाला असावं त्यात समाधानी, ती संपत्ती मोठी. माझं नाव आनंदा शंकरराव शिंदे, राहणार डाकणी, तालुका लोहा, जिल्हा नांदेड येथील रहिवासी असून आम्ही दरवर्षी पालखीचा सोहळा पाहण्यासाठी आतुरतेने येतो. व जगातला असा सोहळा आहे यात्रा, आपली पंढरपूरची यात्रा ती पाहण्यासारखी आहे. लाखोच्या संख्येने भरपूर वारकरी मंडळी माऊलीसह भरपूर हे भेटतात. सोहळा चालून आम्हाला खूप आनंद मिळतो. आम्ही दरवर्षी माऊलीच्या पालखीचे दर्शन घ्यायला येतो. दर्शन घेऊन धन्य होते आणि खूप चांगलं वाटते. बोला. माळशिरस 2 किलोमीटर, पंढरपूर 52. पंढरपूरचं वाईट वाटत, चांगलं वाटत आहे. वारी संपल्यावर वाईट वाटत. रामकृष्ण हरी मंडळी, माऊलींची पालखी माळशिरस मध्ये दाखल झालेली आहे. वेळ आहे संध्याकाळचे 7:30. आजचा व्हिडिओ इथेच थांबवतो. उद्याचा व्हिडिओ येईल. तोपर्यंत रामकृष्ण हरी.